मित्रांनो, आजचा हा स्वामींचा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वामी समर्थ ज्या व्यक्तीवर कृपा करतात त्यालाच असे संदेश ऐकण्याची संधी मिळते. जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील, मेहनत करूनही यश मिळत नसेल, घरात अशांतता, आर्थिक अडचणी, मानसिक ताण किंवा सतत भीती वाटत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ म्हणतात, रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करा. माझे नामस्मरण करा. तुमच्या सर्व चिंता माझ्या चरणी अर्पण करा. मग शांत झोपा. मी तुमच्या पाठीशी आहे. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे स्वामींचे नाम घेतल्याने मन शांत होते, भीती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या या प्रवचनात आपण जाणून घेणार आहोत, झोपण्यापूर्वी कोणती चूक टाळावी, स्वामींचे कोणते नाम घ्यावे, कोणती छोटी प्रार्थना रोज करावी, आणि एका भक्ताचा प्रेरणादायी अनुभव. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण दिवसभर अनेक गोष्टींचा विचार करत असतो. नोकरीची चिंता, पैशांची काळजी, मुलांचे भविष्य, आरोग्य, कर्ज, नाती. या सर्व विचारांनी मन इतके भरून जाते की रात्री झोप लागली तरी मनाला शांतता मिळत नाही. स्वामी समर्थ सांगतात, ज्या मनात सतत भीती असते त्या मनात श्रद्धा टिकत नाही, आणि ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात भीती राहत नाही. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे स्वतःसाठी आणि स्वामींसाठी द्या. डोळे मिटा. मन शांत करा. खोल श्वास घ्या आणि मनात हळूहळू जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम जपता असताना कल्पना करा की स्वामी समर्थ तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत. तुमच्या सर्व चिंता, दुःख आणि भीती त्यांच्या चरणी ठेवत आहात. स्वामी म्हणतात, तू चिंता करू नकोस. कर्म करत राहा. योग्य वेळी योग्य फळ मी देईन. अनेकदा आपण लगेच परिणाम मिळावेत अशी अपेक्षा करतो, पण स्वामी योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतात. जशी बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, तशीच भक्ती आणि संयम यांनाही वेळ द्यावा लागतो. एक छोटा अनुभव. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली होती. नोकरी नव्हती, कर्ज वाढत होते आणि घरात सतत तणाव होता. एका वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितले, रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे स्वामींचे नाम घे आणि सर्व चिंता त्यांच्या चरणी ठेव. सुरुवातीला त्याला काही फरक जाणवला नाही, पण त्याने नामस्मरण सोडले नाही. काही आठवड्यांनंतर त्याच्या मनातील भीती कमी झाली. त्याला नव्या संधी दिसू लागल्या. हळूहळू त्याला काम मिळाले आणि त्याचे आयुष्य पुन्हा मार्गावर आले. तो म्हणायचा, चमत्कार फक्त परिस्थितीत झाला नाही, सर्वात मोठा चमत्कार माझ्या मनात झाला. मित्रांनो, अनेकदा बाहेरचे जग बदलण्यापूर्वी आपले मन बदलणे आवश्यक असते, आणि ते काम स्वामींच्या नामस्मरणाने सुरू होते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे हा प्रयोग करून पहा. मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या जीवनाची धुरा तुमच्या हातात देतो. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या मनाला धैर्य, श्रद्धा आणि समाधान द्या. हे शब्द पूर्ण विश्वासाने म्हणा, कारण स्वामी समर्थांचे एकच वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 3. श्रद्धेची परीक्षा आणि स्वामींची कृपा. मित्रांनो, स्वामी समर्थांकडे लाखो भक्त येत असत. प्रत्येकाची अडचण वेगळी होती, पण स्वामींचा संदेश एकच होता, श्रद्धा ठेवा आणि धीर सोडू नका. आज मी तुम्हाला एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. एका गावात गोविंद नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण सलग काही वर्षे पाऊस कमी पडला. शेतीचे नुकसान झाले, कर्ज वाढले, घरात आजारपण आले. गावातील लोक त्याची थट्टा करू लागले. एक दिवस त्याने मनोमन प्रार्थना केली, स्वामी, मी आता पूर्णपणे थकलो आहे. मला मार्ग दाखवा. त्या रात्री त्याला स्वप्नात एक तेजस्वी संन्यासी दिसले. त्यांनी फक्त एवढेच सांगितले, सूर्योदयापूर्वी उठ, माझे नामस्मरण कर,
आणि तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. सकाळी उठल्यावर त्याला त्या स्वप्नाचा अर्थ कळला नाही, पण त्याने ते मनापासून स्वीकारले. दररोज पहाटे उठून तो 108 वेळा म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याच्या मनातील भीती कमी झाली. तो अधिक उत्साहाने काम करू लागला. नवीन पद्धतीने शेती केली. खर्च कमी केला. काही महिन्यात परिस्थिती बदलू लागली. लोक म्हणू लागले, गोविंदच्या आयुष्यात चमत्कार झाला. पण गोविंद हसून म्हणाला, चमत्कार शेतीत नाही झाला. चमत्कार माझ्या मनात झाला. स्वामींनी मला हार मानू दिली नाही. मित्रांनो, या कथेतून एक गोष्ट लक्षात येते. स्वामी समर्थ आपल्याला आळशी बनवत नाहीत. ते आपल्या हाताला काम, मनाला धैर्य आणि हृदयाला श्रद्धा देतात. जर तुम्ही आज एखाद्या कठीण परिस्थितीत असाल, जर नोकरी मिळत नसेल, जर व्यवसायात नुकसान होत असेल, जर घरात सतत वाद होत असतील, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, वेळ कठीण असू शकते, पण ती कायमची नसते. श्रद्धा आणि संयम ठेव. आजपासून एक छोटा नियम करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. नाम घेताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक उच्चार मनापासून करा. जिथे श्रद्धा असते तिथे मनाला शांतता मिळते. आता या क्षणी तुम्ही जिथे असाल तिथे डोळे मिटा आणि माझ्यासोबत 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण स्वामींचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 4. नामस्मरणाची शक्ती आणि अंतर्मनातील परिवर्तन. मित्रांनो, आपण सर्वजण सुख, शांती आणि समाधान शोधत असतो. पण अनेकदा आपण ते बाहेर शोधतो. पैसा, पद, प्रतिष्ठा मिळाल्यावर आनंद मिळेल असे वाटते. परंतु स्वामी समर्थ शिकवतात की खरी शांती बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत असेल तर संकटही लहान वाटते. मन अस्थिर असेल तर छोटी अडचणही पर्वतासारखी वाटते. म्हणूनच नामस्मरण हे फक्त शब्दांचे पुनरुच्चारण नाही, तर मनाला स्थिर करण्याचा मार्ग आहे. कल्पना करा, रात्र झाली आहे. दिवसभराचा थकवा आहे. घरातील सगळे झोपले आहेत. तुम्ही शांतपणे देवघरासमोर किंवा तुमच्या खोलीत बसता. स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवता. एक छोटासा दिवा लावता. आता डोळे मिटा. दीर्घ श्वास घ्या. आणि मनात हळूहळू जपा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाम घेताना असा भाव ठेवा की स्वामी तुमच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य आहे. ते तुमच्याकडे पाहून म्हणत आहेत, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. हे शब्द फक्त ऐकू नका, तर अनुभवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरणामुळे त्यांना मानसिक शांतता, धैर्य आणि सकारात्मक विचार मिळू लागले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सातत्य मनाला आधार देतात. एक प्रसंग. एक तरुण अपयशामुळे निराश झाला होता. अनेक मुलाखती दिल्या, पण नोकरी मिळत नव्हती. तो एका स्वामी भक्ताकडे गेला. त्या भक्ताने त्याला कोणताही मोठा उपाय सांगितला नाही. फक्त एवढेच म्हणाला, दररोज प्रामाणिक प्रयत्न कर आणि सकाळ संध्याकाळ श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाम घे. त्या तरुणाने प्रयत्न सुरू ठेवले. त्याने स्वतःची तयारी सुधारली, चुका दुरुस्त केल्या आणि मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर त्याला योग्य संधी मिळाली. तो म्हणाला, नोकरी मिळाली म्हणून मी आनंदी नाही, प्रयत्न करताना मन स्थिर राहायला शिकलो, हीच खरी कृपा आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्याला चमत्काराची वाट पाहायला सांगत नाहीत. ते सांगतात, कर्म करत राहा, श्रद्धा ठेव, योग्य वेळ आली की मार्ग स्वतः उघडेल. म्हणून आजपासून हा छोटासा नियम करा. सकाळी उठल्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा.
रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी नव्या आशेने कामाला सुरुवात करा. ही साधी सवय तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण करू शकते. भाग 5. स्वामी समर्थांच्या शिकवणीने आयुष्य कसे बदलते. मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या अशा काही शिकवणी जाणून घेणार आहोत ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणल्या तर मनाला नवी दिशा मिळू शकते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीही केवळ चमत्कारांवर भर दिला नाही. त्यांनी नेहमी सदाचार, श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांचा मार्ग दाखवला. एक सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. स्वामी समर्थ सांगतात, खोटे बोलून मिळालेले यश तात्पुरते असते. सत्यावर उभे राहिलेले जीवनच खरे यशस्वी असते. आजच्या काळात अनेक जण शॉर्टकट शोधतात, पण स्वामी शिकवतात की प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचे फळ उशिरा मिळाले तरी ते टिकणारे असते. 2. कोणाचाही द्वेष करू नका. ज्याने तुमचे वाईट केले त्याचाही द्वेष मनात ठेवू नका, कारण द्वेष दुसऱ्याला कमी आणि स्वतःला जास्त त्रास देतो. स्वामींचा संदेश आहे, क्षमेमध्येच खरी ताकद आहे. 3. आईवडिलांचा आणि गुरूंचा आदर करा. ज्या घरात आईवडिलांचा सन्मान होतो त्या घरात सुखशांती नांदते. त्यांच्या आशीर्वादात मोठी शक्ती असते. 4. गरजूंना मदत करा. दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही. एखाद्याला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी माणसाचे मन ऐकून घेणे, हेही मोठे पुण्य आहे. 5. संकटात श्रद्धा सोडू नका. मित्रांनो, जीवनात प्रत्येकावर कठीण काळ येतो, पण त्या काळातच आपली श्रद्धा आणि धैर्य यांची खरी परीक्षा असते. स्वामी समर्थ सांगतात, संकट आले म्हणून घाबरू नकोस. संकट म्हणजे शेवट नाही, नव्या सुरुवातीची तयारी असते. एक भावपूर्ण प्रसंग. एक वृद्ध आई रोज स्वामींच्या मंदिरात जायची. तिच्याकडे संपत्ती नव्हती, मोठी पूजा नव्हती, महागडे नैवेद्य नव्हते. ती फक्त 2 फुले अर्पण करून म्हणायची, स्वामी, माझ्या मुलांचे रक्षण करा. वर्षानुवर्षे तिची ही सेवा सुरू होती. एक दिवस मंदिरातील पुजाऱ्याने विचारले, आई, तू रोज काय मागतेस? ती हसली आणि म्हणाली, मी काही मागत नाही. मला विश्वास आहे की स्वामींना माझ्या मनातलं आधीच माहीत आहे. हीच खरी भक्ती आहे. जिथे विश्वास असतो तिथे भीती राहत नाही. जिथे श्रद्धा असते तिथे मनाला आधार मिळतो. आजचा संकल्प. आजपासून दररोज स्वतःला 3 गोष्टी सांगा. मी प्रामाणिक राहीन. मी कोणाचंही वाईट करणार नाही. मी श्रद्धेने श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करीन. भाग 6. भावपूर्ण समारोप आणि स्वामींची प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, जर तुम्ही हा संपूर्ण प्रवचनाचा प्रवास शेवटपर्यंत ऐकला असेल तर सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन. कारण स्वामी समर्थांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर ते जीवनात उतरवण्यासाठी असतात. आज आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात श्रद्धा कशी टिकवायची, झोपण्यापूर्वी नामस्मरणाचे महत्त्व, संयम, सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग, मनातील भीती कशी कमी करायची, स्वामींवर विश्वास ठेवून कर्म करत राहण्याची प्रेरणा. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे, स्वामींवर पूर्ण विश्वास. जेव्हा आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू असतात, जेव्हा कोणाचाही आधार उरत नाही, तेव्हा शांतपणे डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कधी कधी उत्तर लगेच मिळणार नाही, पण मनाला धीर नक्की मिळेल. आणि धीर मिळाला की माणूस पुन्हा उभा राहू शकतो. आजची प्रार्थना. चला, आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य द्या. आम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. अहंकार, राग आणि मत्सर यांपासून आमचे रक्षण करा. आमच्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू द्या. जे आज दुःखी आहेत,
निराश आहेत किंवा संकटात आहेत त्यांना धैर्य द्या. आमच्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. जय जय रघुवीर समर्थ. एक छोटा जीवमंत्र. आजपासून हा नियम करा. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. कोणताही मोठा विधी आवश्यक नाही. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म एवढेच स्वामींना प्रिय आहे. शेवटचे शब्द. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा संदेश एखाद्या निराश व्यक्तीला नव्याने जगण्याची प्रेरणा देईल. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहा आणि तुमच्या प्रार्थनेचा विषयही लिहा. आपण सर्वजण एकमेकांसाठी सद्भावनेने प्रार्थना करूया. आणि लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.